नमस्कार मंडळी. आज घरच्या घरी सोयाबीनची सुकी भाजी कशी बनवायची आणि खायला पण एकदम चविष्ट आणि सुंदर. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिल्यांदा घेतलेली आहे कढई गरम झाल्याच्या नंतर आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता छान ॲड करून झाल्याच्या नंतर उभा चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा. कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असा कांद्याला लाल कलर येईपर्यंत आपण कांदा छानपैकी असा भाजून घ्यायचा. तर तुम्ही तर बघू शकता आपण कांदा ॲड करून झालेला आहे. आता आपण छानपैकी असा कांदा परतून घेऊया. तर छानपैकी असा कांदा आपण परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असं तेल सुटेपर्यंत आपण लालसर होईपर्यंत कांदा छानपैकी असा मंद गॅसवरच भाजून घ्यायचा. तर इथं या पद्धतीचा असा कांदा लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा. तर इथं तुम्ही बघू शकता आपण असा लालसर असा कांदा भाजून घेतलेला आहे. तर इथं आपल्या कांद्याला पण छानपैकी असा थोडासा हलकासा असा कलर आलेला आहे. तर ह्या पद्धतीचा कांदा तुम्ही पण छानपैकी असा हलकासा असा भाजायचा. तर छानपैकी असा हलकासा भाजून झाल्याच्या नंतर आपण हळद ॲड केलेली आहे. आपल्या आवडीनुसार आपण हळद जितकी लागेल तितकी आपण आवडीनुसार आपण हळद घ्यायच्या. आणि हळद घेऊन झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण मीठ ॲड करायचं. कारण आपल्याला किती मीठ लागतं याच्यावरून आपल्याला अंदाज असतोच. त्यानंतर इथं आपण सोलापुरी काळं तिखट घेतलेलं आहे. मग कोणताही मसाला आपण वापरलेला नाही सोलापुरी तिखट असल्यामुळे, कारण त्याचे सगळेच मसाले येतात. तर इथं आपण छानपैकी असं सोलापुरी काळा मसाला ॲड केलेला आहे. इथं परत आपण छानपैकी असं त्याच्यानंतर पूर्ण कांदा लाल होईपर्यंत किंवा पूर्ण कांद्याला मिक्स होईपर्यंत आपण छानपैकी असं मंद गॅसवरच त्याला छानपैकी असं परतून घेऊया. तर सगळं इथं एकजीव झालेलं आहे. छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीत छानपैकी असं परतून घ्यायचं आणि भाजीला पण एकदम टेस्ट आणि छानपैकी असं तरी आपण कांदा बऱ्यापैकी आपण मंद गॅसवरच छानपैकी असं हे करून झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं भिजवलेलं सोयाबीन त्यामध्ये ॲड करायचं. सोयाबीन ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असं सोयाबीन ॲड करायचं. सोयाबीन ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असं त्याला आलटपालट करून घ्यायचं. छानपैकी इथं आपण परतून घ्यायचं. सर्व मसाला भेदेसपर्यंत आपण छानपैकी असं एकजीव होईपर्यंत आपण त्याला छानपैकी असं मंद गॅसवरच परतून घ्यायचं. पूर्ण मसाला लागेसपर्यंत आपण छानपैकी असं परतून घ्यायचं. तर ह्या पद्धतीची तुम्ही भाजी बनवाल तर बोट चाटून खाल अशी ही रेसिपी छानपैकी आहे. तर इथं आपण छानपैकी असं परतून घेतल्याच्या नंतर पाणी बिनी त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. झाकण ठेवून घ्यायचं 5-10 मिनटासाठी आणि मंद गॅसवरच ठेवायची. छानपैकी अशी वाफ येऊन द्यायची आणि मग काय आपली भाजी झालेलीच आहे. तुम्ही बघू शकता. तर नक्की खायला घ्या आणि छान कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी